आता आम्ही सगळं केलं का नाही तुमच्या मनासारखं? आमची इच्छा नसताना पण फक्त तुम्हाला पाहिजे म्हणून आम्ही गाणं शिकवायला तयार झालो का नाही? हां, म्हणजे आता त्यात तुम्ही असं काहीतरी मधी-मधी करत राहणार. हां? मॅडम सॉरी, मला खरंच कळत नाहीये काय प्रॉब्लेम. तुम्हाला काही कळत नाही ह्योच प्रॉब्लेम आहे बघा. ऐका ऐका की जरा. मी काय म्हणतो आता एवढ्या मोठ्या मनानं तुम्ही हे गाण्याला वगैरे परवानगी दिली आहे, सगळं चालू केलंय. मग आपण एवढ्या छोट्या कारणावरून कुठे आता उगाच वेळ घालवायचा आहे की नाही? देवी काय आता देवी आहे शेवटी, लक्ष्मी काय सरस्वती काय. आशीर्वादच देणार आहे, ती काही शाप देणार आहे. का आता आपली लक्ष्मी म्हणणार आहे की कशाला बाबा सरस्वतीच्या पाया पडला, असं थोडीच आहे. असं नाही काय. असं म्हणजे तुमची बी इच्छा आहे तर? अशी माझी काही इच्छा नाही. आता तुमच्या दोघींची जी इच्छा तीच माझी इच्छा आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे लक्ष्मी पूजन करते की नाही आपण, हा तसं मग ह्यांच्या इच्छेप्रमाणे सरस्वतीचं पण पूजन करून टाके, म्हणजे दोघींची इच्छा पूर्ण होईल. ठीक आहे, आता तुमचं म्हणणं असल तर आमची काय बी हरकत नाही. खरं सांगायला काय तुम्ही? आधिपती आम्ही तुम्हाला सांगितलं का नाही? असं कधी झालंय का की तुम्ही एखादी गोष्ट सांगितली आणि आम्ही नाही म्हणलं त्याला? हा? तुमची इच्छा आहे नव सरस्वतीची पूजा करायची, चला करा, होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. सुनबाई ठेवा ती मूर्ती. थँक्यू. बाद झालं, घडी घडी थँक्यू थँक्यू म्हणत जाऊ नका. आम्हाला काय आवडत नाही ते. चला करा पूजा, करा काय ते. हा, तुम्ही आता पूजा करून घ्या. वाह, ही कल्पना कोणाची? अक्षराची? अजून कोणाची? तुमच्या सुनबाईंची. कितीतरी वर्षांनी आज या घरात सरस्वतीची पूजा होते. हे खूप छान होतंय. चला झालं नव सगळ्यांच्या मनासारखं. आम्ही येतो. देवी शारदे, तुझी आराधना सुरू करतोय आज माझा मुलगा. त्याला यश दे. अधिपती, तुला खूप मनापासून शुभेच्छा. छान शिक. अधिपती चला. कितीतरी वर्षांनी आज या घरात सरस्वतीची पूजा होते. काय ग,
कसला विचार करतीयास? घे चहा घे. नग आता काय? जिथं तिथं वरचढ ठराल्यात सुनबाई. काय झालं ते तर सांगशील. कारण निमित्त काय बी असू दे, स्वतःच म्हणणं खरं करायला लावतात त्या मासनी. आता मोठे मालक पण त्यांच्या साथीला आहेत. आधिपती बी त्यांचा शब्द खाली पडू देना झालेत. काळजी वाटायला लागली आम्हाला. हळूहळू आमच्या हातातनं सगळं सुटायला लागलंय. आता पण बघ ना, आता मोठं मालक आमच्या वादात पडले, पण त्यांनी आमच्याशी वाद नाही घातला. त्यांनी आमच्याशी समजावलं आम्हाला. तिरकं नाही बोले, हे गणित काय आमच्याकडनं सुटत नाही आई. अगं मग बरंच आहे की ते तिरकं नाही बोलले ते. आई, आम्ही तुला एक माहिती काढायला सांगितली होती, तुला जमणार आहे का? पण जोवर तू ते करत नाहीस तोवर हे गणित काय सुटायचं नाही. हे बघ, मला एक कळलंय, काहीतरी सिक्रेट आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे बघ. सिक्रेट? काय सिक्रेट आहे? तेवढंच कळलं नाही बघ. पण तुला कसं कळलं की काहीतरी सिक्रेट आहे म्हणून? अगं जावई बापू स्वतः बोलता बोलता म्हणले आमचं सिक्रेट आहे म्हणून. असं म्हणले? होय. मग आई, आता ते सिक्रेट तू सुनबाईंकडनं काढून घे. आधिपती घरात नसताना त्याने एकटीला गाठ की. हा, तुझ्या पद्धतीने बोल त्यांच्याशी आणि काढून घे त्यांच्याकडनं. अगं मी प्रयत्न करते या. म्हणजे काय आहे ना, आडून आडून विषय काढता येईना बघ. म्हणजे शंका येणार ना. काय बी कराई, ही माहिती लवकरात लवकर काढून आण, आजच्या आज. बरं बरं, मी करते प्रयत्न. हा आपला हार्मोनियम. ह्याला काळे स्वर म्हणतात आणि ह्याला पांढरे स्वर म्हणतात. आणि ही पेटी 3.5 सप्तकांची. आता सा लावा बरं. तर थांबा, हे पेटीचं सूर आणि आमचं सूर काय जुळायचं मला जरा अवघड वाटते. ह्याच्याप्रमाणे आम्हाला काही सा लावता येणार नाही. आमच्या गळ्यातनं जो काही निघेल का नाही सा, तो तुम्ही पकडा आणि ह्याच्यात लावा. तुमच्या पेटीत गावल ना आमचा सा, तर आमचा सा जायचा पेटीच्या बाहेर. अहो किती मजेशीर आहात तुम्ही. तुमचं हे असं बोलणं मला खरंच खूप आवडतं. आणि तुम्ही घाबरू नका, मी शोधून काढीन तुमचा सा. आणि या पेटीत असणारच आहे असा कुठलाही सूर नाही जो या पेटीत नाही. जादूची पेटी आहे वाटतं तुमची. म्हणजे काय? मला कवा तुमची काळजी वाटते. आम्हाला शिकवता तुम्ही तुमचंच विसरून जाशील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. उलट तुमची काळजी घ्यायला तर मी आली आहे. आमची काळजी म्हणजे तुमच्या सुरांची काळजी. शिकवणीला सुरुवात होणार आहे ना? का अशाच गप्पा रंगणार आहेत? नाही, सुरू केलीच होती पण त्या ओघाने गप्पा सुरू झाल्या. बर मग हो, सुरू करूयात. आता सा लावा बरं. अजून थोडस मोकळेपणा. सा, अजून थोडस. सा, अजून थोडस मोकळेपणा. सा, अजून थोडस. सा. तुमचा फोन वाजतोय. मी सुरतच सांगले. घ्या आई शपथ. होय काय? थांबा, आलो 0 मिनिटात आलो. हा आलो. आम्हाला जरा सॉरी बरं का मॅडम, आम्हाला निघायला लागते. हो चालेल. काय करायचं, आमचं काम एक असलं असते की नाही, अर्जंट फोन येतो बघा, निघायला लागते. सॉरी. तुम्ही परत न खाता जाताय. नाही खायचं काही विषय नाही. आपण एक काम करूया, उद्या सकाळच्याला जरा लवकर शिकवणीला सुरुवात करूया, नाहीतर संध्याकाळी बसूया. आजचं राहिलेलं भरून काढूया तेवढं. ठीक आहे. हा, खायला काय नको आता, लई उशीर झाला. मी टिफिन पाठवते. ठीक आहे.
सॉरी सॉरी. नाही नाही ठीक आहे. मी पण निघते मग. मॅडमला भेटते आणि निघते. लक्ष दे कामाकडे. ती फाईल कुठ धाकल्यासारखं आलं. काय रे काय चाललंय? वर झाला बाबा आलास तू. अरे ती फाईल दे. ठीक आहे. बाबा कधीपासून तुझी वाट बघतोय. त्या फाईलवर सही कर. खूप अर्जंट आहे. अरे डिस्पॅचचं काम थांबलंय सगळं. थांबलंय मग काल घ्यायची की ओंके साया. आणि एक काम होतं तुमच्याकडं. बाकीची कामं राहू दे, इथं बस जरा समोर. बरोबर बसतो. कुठे इथं? ते हा झालं. महिला कामगारांचं काय झालं? लिस्ट पाठवली होती, त्यासनी केली फोनाफोनी, घेतली बोलून. सगळ्यांशी बोलणं झालं आणि बायका येऊनही गेलेत. उद्या एक 20-25 बायका येतील आणि परवा एक 30 ते 35, म्हणजे एकूण 60 बायका हजर होतील. हे बघ वंक्या, नुसतं तेवढं करून भागणार नाही. कसं आहे, आपल्याला कवा सवय नाही महिला कामगारांची. आपल्याकडे आत्तापर्यंत होते फक्त पुरुष कामगार. हे पहिल्यांदा आपण सगळं करायला लागलोय, त्यामुळे त्यांची नीट व्यवस्था राखली गेली पाहिजे. आलं का लक्षात? त्यांच्या सेफ्टीची व्यवस्था सगळ्यात महत्वाचं. कामाचे तास आहेत की नाही त्यांच्या ठरवून दिले पाहिजेत. कारण कसं असतं, या बायकांचं त्यांना घरदार बी सांभाळायचं असते. एवढंच फक्त करून चालत नाही आपल्यासारखं त्यासनी. आणि त्यांच्या चहा पाण्याची, नाश्ता बिष्टाची सगळी व्यवस्था, एक सेपरेट कॅन्टीनचं सेटअप आपल्याला केला पाहिजे. लवकरात लवकर त्याचं नियोजन लावा. आणि सगळ्यात महत्वाचं बाथरूमची व्यवस्था. बेसिक गोष्ट आहे वंक्या, खरं लय महत्वाची गोष्ट आहे. ते स्वच्छ नीट नेटकं पाहिजे आणि नीट त्याचं नियोजन लागलं पाहिजे. मला बाकी काय माहित नाही. हो, सगळी तयारी झाली, तू काळजी करू नकोस. हा कसं आहे, आई साहेबांचं एवढ्या वर्षांचं शिरस्त आहे. फॅक्टरीतला कामगार म्हणजे महिला असू दे पुरुष असू दे, त्याचं हाल नाही झालं पाहिजे. आणि आता इथं विशेष करून महिला कामगार आहेत म्हणल्यावर आपल्याला काळजी घेतलीच पाहिजे. एक बरं होईल त्यातल्या त्यात, आता ही सगळी महिला कामगार येणार म्हणल्यावर सगळी पुरुष कामगार बी शिस्तीत राहतील. पण तुम्ही दोघं वैयक्तिक लक्ष घाला आणि सगळं काम मार्गी लावा. मला परत सांगायला लागलं नाही पाहिजे. सरकार, तुम्ही सांगशील तसंच होणार समजा. काय मास्तरबाई, काय चाललंय? काय नाही, सहज आलते. कामं झाली म्हणलं मास्तरीनबाईंचं काय चाललंय ते बघावं. नाही तशी सुट्टीच सुरू आहे, पण उन्हाळी वर्गाची तयारी सुरू आहे जरा. जरा म्हणून स्वस्त बसणार आहे ते नाही. आता त्या गाण्याच्या शिकवणीचंच बघ, कुणाचं डोसकं चाललं का इतक्या वर्षात. आजीपती म्हणतो ते बरोबरच आहे बघ. तू या घरात आल्यापासून घरात चांगल्या चांगल्या गोष्टी होत आहेत बघ. आता आधिपती गाणं शिकणार आहे, त्याची शिकवणी चालू होणार आहे. लय कौतुक आहे बरं का पण तुझं. हो, माझं कसलं कौतुक. मॅडमनी परवानगी दिली नसती तर ह्यातलं काहीच झालं नसतं. उलट मॅडमचं कौतुक आहे, त्यांची इच्छा नसून सुद्धा त्यांनी या गोष्टीला होकार दिला. हे खरं आहे, पण कुणामुळं? तुझ्यामुळेच नव. आता तिच्यासारख्या टणक दगडाला मऊ लोण्यावानी इतळवलंस. काय सोपं काम आहे वय? अगं, या घरात गाणं ऐकायची बी बंदी होती, पण आता आधिपती गाणं शिकणार आहे, रोज गाणं ऐकायला मिळणार आहे. काय साधी सोपी गोष्ट नाही आहे ती. आजी, तुम्ही ते लोण्याचा गोळा म्हणालात ना, तुम्हाला सांगू, त्यांच्यात तो कुठेतरी दडलेला होताच. तो फक्त मी बाहेर काढलाय, इतकंच. ते सोड, जाऊ दे. जावई बापूंचं काय? त्यांचं काय? आता इतकी वर्ष आम्ही या घरात राहतो, दोघांमधून इस्तू जात नव्हता. पण अशा माणसाला तू भुवीची माफी मागायला लावलीस. हे कसं जमलं तुला? अहो आजी, तुम्ही ह्याचं श्रेय मला का देताय? हे बघा, बाबांनी माफी मागितली याचा अर्थ त्यांनी काहीतरी विचार करूनच माफी मागितली असणार ना. तेच कळना झालंय मला. अगं, असं कसं झालं इतक्या वर्षानंतर? मी तुम्हाला खरं सांगू का आजी, बाबांनी हे जे काही केलंय ना, ते त्यांच्या मुलासाठी केलंय, त्यांच्या मुलाच्या प्रेमापोटी केलंय. हा, पण यात अधिपतीचा काय संबंध? हो, तसं नाही, पण हे बघा,
बाबा मॅडमशी चांगलं वागत नाही त्याची भरपाई म्हणून अधिपती जास्तच आईसाहेब आईसाहेब करतात. त्या कधीही दुखावल्या जाऊ नयेत याकडे सतत त्यांचं बारीक लक्ष असतं. आणि शिवाय बाहेरचीही कामं असतात. अधिपतींवर खूप ताण येतो, त्यांची सतत ओढाताण होत असते. पण समजा जर बाबाच मॅडमशी चांगलं वागू लागले, त्यांच्याशी चांगलं बोलू लागले, तर अधिपतींवरचाही ताण हलका होईल ना. त्या दिशेनं पहिलं पाऊल म्हणून ही माफी. हा, म्हणजे यो समजा विचार करून तू त्यासनी माफी मागायला सांगितली का? नाही नाही, तसं नाही. म्हणजे मी काही सांगितलेलं नाहीये, हा विचार बाबांनीच केला. बोलता बोलता आमच्या लक्षात आलं आणि त्यांचंही बरोबरच आहे ना. अधिपतींचं मॅडमशी जे वागणं होतं त्यामध्ये कुठेतरी आपले वडील आईशी चांगलं वागत नाहीत हा अपराधी भाव होता. तो अपराधी भाव आता दूर व्हायला या बाबांच्या वागण्यामुळे मदत होईल. आणि तसं झालं तर चांगलंच आहे ना, कुठल्याही उद्देशाने का असेना. पण घरातलं वातावरण जर चांगलं होणार असेल तर आपण कशाला मोडता घालायचा. बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. अहो काय झालं, त्यांना मध्येच फोन आला. मग त्यांना जावं लागलं, फॅक्टरीत का कुठेतरी गेले. मग ते लगेच गेल्यामुळे मला फार काही शिकवता नाही आलं ना लगेच. हा, त्यांच्या माग काम लय असतात, लय व्याप आहे त्यांच्या माग. हा, ते चालूच राहणार. पण तुमचं कुठपर्यंत आलो? हो, हळूहळू सूर लावते मी. अहो त्यो पेटीवरचा सूर नाही म्हणतो आम्ही. मगाशी आम्ही तुम्हाला काय सांगितलं ते म्हणतोय. हा हा, ते आहे माझ्या लक्षात. नुसतं लक्षात ठेवू नका हो, त्या दिशेनं जरा पावलं उचला की. अहो ते आता कामात असणार आहे, तेव्हा उरलेल्या येळ्यात गाणं शिकायचं म्हणते. पण आपला उद्देश काय आहे? त्यो माग पडता कामा नये. एक येळ गाणं माग पडलं तरी चालत. काय हो हो, आहे लक्षात आहे माझ्या. काय नुसतं लक्षात आहे म्हणताय? त्या दृष्टीने काहीतरी करा की. हे बघा, त्यांच्या मनात उतरण्यासाठी तुम्हाला आधी त्यांचं मन मोकळं करायला लागल. तुमची मैत्री व्हायला पाहिजे. हा, मग प्रेम. असा प्रवास व्हायला पाहिजे. काय कळतंय का तुम्हासनी? नुसती मुंडी हलवू नका. आम्ही जे सांगितले तसं व्हायला पाहिजे. हे घ्या, या. हो नाही, हे कशासाठी? अहो तुमच्या सरस्वतीला आमच्या लक्ष्मीकडून भेट समजा. अहो घ्या. काय लक्ष्मी जवळ असली का नाही की अधिपती आणि तुमचे सूर लवकर जुळतील, नाही का? हा, हो, मी येते, उद्या येते. हा, या, उद्या या. रोज यायचं काय? आणि सांगितलेलं ध्यानात ठेवायचं. हा, हो. शिवाय कसं आहे माहितीये का, मॅडमच्या या अशा वागण्याचा बाबांनाही खूप त्रास होतो आणि त्यामुळे त्यांच्याही यातून काही चुका झाल्या. त्या चुकांमुळे अधिपती त्यांच्यापासून दुरावले गेले. सगळं सहन करताना बाबांना किती त्रास झाला असेल. होय ना, तेच म्हणते मी. तरी बी त्यांनी माफी मागितली. म्हणजे बघा ना, त्यांचं अधिपतींवर किती प्रेम आहे. आणि तुम्हाला काय वाटतं आजी, अधिपतींना मॅडमच्या वागण्यातल्या चुका दिसत नसतील? नाही नाही, त्याच्या बाबतीत भुवीने कधी बी काही चूक केली नाही बघ. कधीच नाही. नाही नाही, अधिपतींच्या बाबत नाही, पण मॅडमच्या इन जनरल ज्या चुका होत्या त्या अधिपतींना दिसतच असणार. पण ती इतकी वर्ष त्याकडे कानाडोळा करत होती. कारण काय? पुन्हा तेच, वडील त्यांच्याशी चांगलं वागत नाहीये तर ऍटलिस्ट आपण त्यांना यत्किंचितही दुखवून चालणार नाहीये हे अधिपतींनी मनात पक्क केलं होतं. त्यामुळे ते हळूहळू बाबांपासून दुरावत गेले. हा, म्हणजे आता जावई बापू भुवीशी चांगलं वागायला लागले.
म्हणजे अधिपती तिच्याशी चांगलं वागणं बंद करेल का? नाही नाही अहो अहो तुम्ही असा का अर्थ काढताय? असं नाही होणार, असं कधीच नाही होणार. फक्त अधिपतींच्या मनावर आत्ता जे ओझं आहे ना ते हलकं होईल. हा, म्हणजे भुवीसाठी त्यांनी माफी नाही मागितली, अधिपती त्यांच्या जवळ घ्यावं म्हणून माफी मागितली. नाही तसं नाही. हे बघा आजी, आपण आता एकाच गोष्टीकडे लक्ष देऊया. बाबा, मॅडम आणि अधिपती हे जे 3 आधारस्तंभ आहेत ना या घरातले, ते जर एकमेकांच्या हातात हात घालून छान एकत्र उभे राहणार असतील तर ते या घरासाठी चांगलं आहे ना. तुम्ही ना कारणांचा विचार करू नका, परिणामांचा विचार करा. होय होय, खरं आहे तुझं. येते मी. अहो बसा ना, असं बोलता बोलता माझे काम पटकन होतं. अगं नाही नाही, थोडं आवरायचं राहिलंय, आता आठवलं मला. येते मी.